आपण सेंद्रिय शेती काळाची गरज आहे आणि इंडिया ग्रोथचा एक आपलं प्रोडक्टचा रिझल्ट इथं गुरसाळे गाव आहे आणि वडूज म्हणजे तालुका खटाव सातारा जिल्ह्यामधून आहे. तर हे रिझल्ट आपल्या सरांकडून आले, तर सरांना आपण कसं वापरलं प्रोडक्ट, कधी सुरुवात केली लागण्याची, कशा पद्धतीने कुठली व्हरायटी वापरली, व्हरायटी पण असेल ना सोयाबीनची. तर तुमचं पूर्ण नाव सांगा, गाव सांगा, म्हणजे इथून कसं कसं सुरुवात केली तुम्ही इथून. माझे गाव गुरसाळे, खटाव तालुका. मी जूनमध्ये सोयाबीन केलेलं आहे. त्याचे भूमी अस्त्र वापरलेलं आहे पेरणीसाठी खत मनुष्यानी, आणि त्याच्यानंतर 2 फवारण्या केल्यात त्या इंडिया ॲग्रोच्या. आणि एक पाणी दिलंय त्याच्यावर, नाही तर पावसाच्या पाण्यावरच शक्यतो आतापर्यंत आलेला आहे ते. आम्हाला बी इतका अनुभव नव्हता, पण जसं जसं पीक व्यवस्थित दिसायला लागलं तसं तसं आम्हाला म्हणजे आवड पण निर्माण झाली त्या खताची. असं झालं. पहिल्यांदा तुम्ही ज्या गेल्या वर्षी लावलेला हा प्लॉट, हा पूर्ण एवढाच होता. एवढाच वर्ष झालं सोयाबीन लावतात आपण? सोयाबीन आम्ही आता 10 वर्ष झालं करतोय, पण अशी शांग अशी सोयाबीनला आम्ही नाही, म्हणजे पहिल्यांदाच बघतोय. याच्या अगोदर असा रिझल्ट असं नाही, नुसता असा हाईट यायचा आणि 2-2 शेंगा यायच्या त्याला. शेंड्याची शेंगा आहे ना, ती शक्य भरतच नव्हती. खालच्या बुडक्याच्या शेंगा म्हणजे भरायच्या. दाखवा मॅडम, खाली ताकद लागत दाखवा मॅडम. शेंड्यापर्यंत बघा भरलेलीच आहे, टचटचीत आहे तशी. आम्ही ह्याच्या अगोदर करत होतो, अशी शेंग पूर्णपणे भरत नव्हती. असं आहे. आणि मेन म्हणजे कसं, रोगाला जास्त प्रतिकार फवारणीमुळे झाला. आम्हाला औषधाची बी जास्त गरज पडली नाही. म्हणजे 2च फवारण्या केल्या, त्याच्यानंतर फवारणीच केलेली. फवारणी सुद्धा केली, आळी वगैरे अशी अजिबात लागली. अजून होती ती फुगायचं, ती शेंग फुगायची फवारणी करायला पाहिजे. ग्रो मॅजिक फवारणी होती, करायला पाहिजे, ती केली नाही आम्ही. कसं आहे, तरी तुम्ही आता गोरे सर, तुम्ही काय काय प्रोडक्ट दिले यांना? म्हणजे सुरुवातीला यांना बोअस्त्र दिले, 2 बॅगा बोअस्त्र दिले, 2 बॅगा ग्रो मॅजिक दिले. नंतर मग ओलिपचं फवारणी खाली खाली सोडलं आणि वरनं फवारण्यासाठी दिलं त्यांना. आणि नंतर वीर दिलं, स्प्रे बी दिला. मग रिझल्ट एक प्रकारचा चांगल्या प्रकारचा आलेला आहे. रिझल्ट चांगलाच आहे. रिझल्ट दिवस शेती करते ते, त्या मानाने उत्पन्न चांगले उत्पन्न निघालं पाहिजे. आता तुम्ही सगळा प्लॉट दिल्यामुळे बघा, आता ह्याच्यामध्ये जर रिझल्ट बघितले तर आज रिझल्ट आले. हा पूर्ण किती प्लॉट आहे? 30 गुंठ आहे. 30 गुंठ्यामध्ये एवढं जबरदस्त जर शेंगा सगळं, एकही डाळा कमजोर नाही राहिला. डाळा नाही, असं खाली थोडस झूम करून दाखवा. एकही डाळा कमजोर नाही राहिला त्याच्यात. थोडस बाहेर तुम्ही थोडस असं टोटल इकडे जरी प्लॉट मध्ये घ्या, बघा एक कुठल्याही तुम्ही झाड जर बघितली भरपूर शेंगा आहे त्याला. सगळ्यांना शेंगा लागलेल्या, बिना शेंगाचं झाड नाही तिथलं. मी आळी वगैरे तो मेगा शूट. बघा आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, आता पूर्ण वाळलेली शेंग आहे, पण पूर्णपणे भरलेला सोयाबीन आहे. हे आता तुम्ही अजून 10 दिवस कंप्लीट लागतील काढायला याला. 10 दिवसानंतर 10 दिवसानंतर येईल. अजून 10 दिवसानंतर बी ह्याच्यात फरक पडणार की अजून भरणार ते. 100% 100 म्हणजे अजून ओल्या आहेत ना शेंगा, अजून त्या घेणार की झाड ओलं आहे म्हणजे अजून भरणार शेंगा. अजून भरणार. तर एक ग्रो मॅजिक एक फवारणी अजून झाली असते ना ग्रो मॅजिक. एक फवारणी पाहिजे होती शेवटच्या टप्प्यात, त्याला ती झाली नाही आमच्याकडे. आता सरांनी म्हणजे रिझल्ट तर तुम्ही काढलाय बरोबर, तुम्हाला कसं वाटतं आता, म्हणजे हे बघितल्यानंतर आपल्या प्रोडक्टचा रिझल्ट कसा वाटतो? रिझल्ट आहे प्रोडक्टला, त्याबद्दल काही हेच नाही, त्याच्याबद्दल शंकाच नाही रिझल्ट बद्दल. आणि आता तुम्ही इथून पुढे आणि आम्ही जे खत वापरतो ह्याला पूर्णपणे एक सम्राटचं पोतं आम्ही वापरत होतो, पण आता हे अर्धच पोतं फक्त वापरलं. म्हणजे ते रासायनिक सुद्धा रासायनिक सुद्धा आम्ही कमी केलं, फक्त अर्धच पोतं वापरलं ह्याला. बाकी आता दुसरा तुम्ही आता जे प्रोडक्ट मागवले ते तो दुसरा काय? आम्ही आता ज्वारी एकर भर आहे कम्प्लीट, अर्धा एकर ऊस लावणार आहे आणि अर्धा एकर मका आहे आमची. त्याला ते आम्ही प्रोडक्ट युज करणार आहे. ओके ओके. मकाला रिझल्ट आल्यामुळे काय सांगाल? इकडे पण मॅडम तुमचं जनावरांसाठी केलेलं मेन आहे, तिथंच जाऊया ना जवळ. मग 2 मिनिट हे करा, पलीकडे पोस्ट करा.